महामंडळांची मागणी केल्याची सूत्रांची माहिती आहे। पुढच्या समन्वय समितीच्या बैठकीमध्ये आमदारांच्या संख्येनुसार महामंडळ वाटपाचा आकडा निश्चित होणार असल्याची सूत्रांकडून माहिती आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार असल्याची चर्चा आहे। मात्र फडणवीस यांनी आपण केंद्रात जाणार नसून महाराष्ट्रामध्ये राहणार असल्याचं वारंवार स्पष्ट केलंय आणि त्यानंतरही दिल्लीमध्ये भाजपच्या गोटात फडणवीस यांना मोठी संधी देण्याबाबत वेगवान हालचाली सुरू आहेत। दिल्लीत जाण्यासाठी फडणवीसांच्या हालचाली सुरू झाल्यात असं वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केलंय। तर तुम्हीच दुकानं आवरायला सुरुवात करा असा पलटवार भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी केलाय। साखर दरवाढ आणि चहाच्या किमती वाढण्यात आता राजकारण सुद्धा चांगलंच तापलंय। चहा पिणं आता देशद्रोह म्हणत चहा सोडायला सांगतील अशा शब्दांमध्ये खासदार संजय राऊतांनी पंतप्रधान मोदी आणि शहांवर निशाणा साधला। दरम्यान यानंतर नवनाथ बन यांनी राऊतांवर पलटवार केला। स्टँडिंगमधील अंडरस्टँडिंग बंद झाल्यानं काहींचा तीळ पापड झालाय। त्यामुळे फेक नरेटिव्ह पसरवलं जात असल्याचा मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी टोला लगावला। तावडे शिरवाडकर वादावर साटम यांनी ही प्रतिक्रिया दिली। कुठलाही वाद नाही, केवळ मतभेद असल्याचं साटम म्हणाले। राज्यात सुट्या खाद्यतेलाच्या विक्रीवरची बंदी उठवण्यात आली। मात्र सुट्या तेलातील भेसळ रोखण्यासाठी एसओपी तयार करण्यात येणार आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। किरकोळ व्यापाऱ्यांवरील अन्याय टाळण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी हे निर्देश दिले। साखरेच्या दरवाढीत 22 ते 25 हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप राजू शेट्टींनी केला। साखर दरवाढीचा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना फायदा नाही असा दावा देखील त्यांनी केला। तर साखर दरवाढीचा फायदा हा शेतकऱ्यांना होणार असल्याचं कृषीमंत्री भरणे यांनी सांगितलं। मुंबई महापालिकेमध्ये भाजपच्या नगरसेवकांमध्ये असलेले अंतर्गत वाद आणि हेवेदावे आता उघड झालेत। या संदर्भात तोडगा काढण्यासाठी बोलावण्यात आलेल्या बैठकीत महापौर आणि शिक्षण समिती अध्यक्षांमध्ये वाद झाल्याची माहिती सूत्रांनी दिली। महापौर रितू तावडे आणि शिक्षण समिती अध्यक्ष राजेश शिरवाडकर यांच्यामध्ये जुंपल्याची माहिती आहे। भिवंडी निजामपूर महानगरपालिकेच्या प्रभाग समिती क्रमांक 3च्या सभापती रजिता मोहन कोंडा यांचे पती सभापतींच्या खुर्चीत बसले। मनपा कर्मचाऱ्यांसोबत बैठक घेतानाचा त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय आणि या व्हिडिओमुळे चर्चांना उधाण आलंय। रिक्षा टॅक्सी चालक मुजोरीवर आळा घालावा असं बाळा नांदगावकर यांनी म्हटलेलं आहे आणि रिक्षा टॅक्सी चालकांची दादागिरी खपवून घेणार नाही, मराठी शिकायला काय हरकत आहे असा सवाल नांदगावकर यांनी उपस्थित केला आहे। दादरची शिवाजी पार्क मैदानाची जबाबदारी एमसीएकडे देण्याला आमचा विरोध असल्याचं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय। तर सीएसआरच्या माध्यमातून डागडुजीसाठी बीएमसीला पैसे द्यावेत असं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय। कांदिवली पश्चिम परिसरामध्ये मनसेकडून आक्रमक आशयाचे बॅनर्स लावण्यात आलेत। मराठी रिक्षा चालकांना विनंती आहे, मराठी शिकण्यामध्ये आणि बोलण्यामध्ये कमीपणा वाटत असेल तर परत निघून जा अशा आशयाचे बॅनर कांदिवली परिसरामध्ये झळकत आहेत। वरळीमध्ये बेस्ट बसच्या थांब्यावरून ठाकरे सेना आणि शिंदे सेनेमध्ये शेवाद पाहायला मिळतोय। वरळीमध्ये आमदार आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात बेस्टचा बस थांबा मेट्रोच्या कामादरम्यान काढण्यात आला होता। तर शिवसेना शिंदेच्या नगरसेविका वनिता दत्ता नरवणकर यांनी हे काम आम्ही केलं म्हणून बॅनर्स लावलेले आहेत। एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी शिवतीर्थवर जाऊन राज ठाकरेंची भेट घेतली। यावेळी राज ठाकरेंनी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे प्रश्न, त्यांच्या समस्या जाणून घेतल्या। पेपरफुटीच्या मुद्द्यावर आता राज ठाकरे मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेऊन चर्चा करणार आहेत। विद्यार्थ्यांचे प्रश्न मुख्यमंत्री फडणवीसांसमोर मांडणार असल्याची माहिती संदीप देशपांडे यांनी दिली। शासकीय कंत्राटदारांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली। शासकीय कंत्राटदारांची जवळपास 85,000 कोटींची बिलं थकीत आहेत आणि याच थकीत बिलांचा मुद्दा कंत्राटदारांनी राज ठाकरेंसमोर मांडला। यावेळी लवकरात लवकर हा मुद्दा मुख्यमंत्री फडणवीसांकडे मांडणार असल्याची ग्वाही राज ठाकरेंनी शासकीय कंत्राटदारांना दिली। अंधेरीतील शेरे पंजाब मैदानावर युवा संवाद कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे युवकांशी संवाद साधणार आहेत। यावेळी श्रीकांत शिंदे युवकांच्या समस्या, अडचणी आणि त्यांची भूमिका समजून घेणार आहेत। गणेशोत्सवाच्या निमित्तानं 5 दिवस शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेनं केली आहे। सुट्टीच्या कालावधीमध्ये कोणतीही लेखी तोंडी परीक्षा आयोजित करू नये अशी विनंती पत्राद्वारे करण्यात आली आहे। 1 सप्टेंबरला ओबीसी मोर्चा मुंबईमध्ये धडकणार आहे। नेत्यांकडून गावोगावी भेट आणि प्रचार सभा घेऊन ओबीसी मोर्चाला येण्याचं आवाहन करण्यात आलंय। दौंड तालुक्यामध्ये पाटस टोल नाका इथून मोर्चाला सुरुवात होणार आहे। त्यामुळे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी दौंड तालुक्यामध्ये पाटस इथे टोल नाका परिसरात भेट दिली।
एसटी कर्मचाऱ्यांचा 2018 पासूनचा घरभाडे आणि महागाई भत्त्याची थकबाकी अजूनही मिळालेली नाहीये. प्रलंबित मागण्या तातडीनं सोडवाव्यात, अन्यथा आंदोलन छेडू असा इशारा संयुक्त कृती समितीनं दिला आहे. 5 दिवसांचा आठवडा लागू करण्यात होणारा विलंब आणि कामगिरीवर आधारित प्रोत्साहन म्हणजेच PLI योजनेतील तफावत आणि जुनी पेन्शन योजना यासारख्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सनं 11 सप्टेंबरला देशभरामध्ये संपाची घोषणा केली आहे. या संपामुळे सलग 4 दिवस बँकिंग सेवा ठप्प होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भिवंडीमध्ये दिंडीगड मारहाण प्रकरणामध्ये सकल हिंदू समाज आक्रमक झाला. सकल हिंदू समाजाकडून पोलिसांना एक निवेदन देण्यात आलंय. स्थानिकांवरचे गुन्हे मागे घेण्यात यावेत अशी मागणी यामध्ये करण्यात आली. तर गुन्हे मागे न घेतल्यास 30 ऑगस्टला तीव्र आंदोलनाचा इशारा दिला. मुंबईमध्ये प्रत्येक विभागातील रस्त्यांवर अद्यापही जागोजागी कचऱ्याचं साम्राज्य दिसत आहे. त्यामुळे संबंधित विभाग अधिकारी आपल्या जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचं स्पष्ट होतंय. असे ताशेरे मुंबई उच्च न्यायालयानं ओढले. तुमचा कारभार सुधारा, अन्यथा आम्ही तुमच्यावर कारवाईचे आदेश देऊ असाही इशारा न्यायालयानं दिला. उंच इमारतीला लागलेली आग आता ड्रोनद्वारे विझवली जाणार आहे. ती नियंत्रणात आणली जाणार आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना ड्रोन कंपनीनं आग नियंत्रणात आणण्याचा डेमो सादर केला आणि हा ड्रोन 100 मीटरपर्यंत उंच उडू शकतो. म्हणजे साधारण 27 मजल्यापर्यंत लागलेली ही आग विझवण्याची क्षमता या ड्रोनमध्ये. तर नवी मुंबई मनपा हे ड्रोन खरेदी करणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल. मुलुंड डम्पिंग ग्राउंडवरच्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी कंत्राटदाराला 216 दिवसांची मुदतवाढ देण्यात येणार आहे. नव्यानं निविदा काढण्यापेक्षा विद्यमान कंत्राटदाराकडून काम सुरू ठेवणं हे किफायतशीर असल्याचं महापालिकेनं म्हटलंय. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी महायुती सरकारनं सामाजिक न्याय विभागाच्या निधीवर पुन्हा डल्ला मारला. लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना जुलै महिन्याचा हप्ता देण्यासाठी सामाजिक न्याय विभागाच्या तरतुदीतून 344 कोटी रुपये महिला बालकल्याण विभागाकडे वळवण्यात आले. मध्य रेल्वेनं GPS यंत्रणा उपलब्ध केली आहे. मुंबई विभागातल्या ट्रॅकमॅनना रेल्वे रुळांवरची गस्त प्रभावीपणे होतीये का याची खातरजमा करण्यासाठी ही यंत्रणा उपलब्ध करण्यात आली आहे. तर आता पश्चिम रेल्वे मुंबई सेंट्रल विभागातल्या तिकीट तपासणीसाठी GPS आधारित स्मार्ट जॅकेटची अंमलबजावणी करण्याच्या तयारीत आहे. ईद, रक्षाबंधन आणि सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे अनेकांनी पर्यटन स्थळांकडे धाव घेतली. विमानाची तिकीटं, हॉटेल्सचे अनेक पटीनं दर वाढलेत आणि काही प्रमुख मार्गावर विमान भाडं 2 ते 3 पट वाढले. सलग सुट्ट्या आल्यात, त्यामुळे सणासुदीला घरी जाण्यासाठी आणि 2-3 दिवसांच्या छोट्या सहलींसाठी प्राधान्य दिलं जात आहे. ठाण्यामध्ये पाणीपुरवठा आज बंद आहे. तर उद्या सकाळी 9 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद असणार आहे. त्यामुळे मुंब्रा आणि दिवा परिसरामध्ये पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे. जलवाहिनीच्या दुरुस्तीचं काम पूर्ण झाल्यानंतर पुढचे 1 ते 2 दिवस कमी दाबानं पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. कोकणामध्ये गणेशोत्सवासाठी नवी मुंबई चिपी असा विमान प्रवास करता येईल या घोषणेनं सुखावलेल्या नोकरदार मंडळींच्या पदरी पुन्हा एकदा निराशा पडली आहे. नवी मुंबई चिपी फ्लाय 91 विमान कंपनीची थेट विमानसेवा सुरू करण्याचं नियोजन होतं. मात्र 15 ऑगस्टचं प्रस्तावित तारीख उलटल्यानंतरही प्रत्यक्षात उड्डाणं सुरू झालीच नाहीत. मंत्रालयामध्ये मंत्री भरत गोगावले यांनी राज्यातील विविध योजनांच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेतला. VBG रामजी योजनेच्या माध्यमातून राज्यातल्या गरजू नागरिकांना रोजगार उपलब्ध करून मंजूर कामांच्या अंमलबजावणीला गती द्यावी असे निर्देश मंत्री गोगावले यांनी दिले. मुंबई विमानतळाच्या T1च्या पुनर्विकासाची तयारी आता सुरू झाली आहे. मुंबई विमानतळाचं टर्मिनल 1च्या उत्तर भागाचं पाडकाम 15 जानेवारी 2027 पासून सुरू होत आहे आणि T1च्या पुनर्विकासासाठी विमानसेवांचं टप्प्याटप्प्यानं आता स्थलांतर केलं जाणार आहे. राज्यातील झेडपी शाळांचा लवकरच कायापालट होणार आहे. CJPनं शाळांची दुरवस्था समोर आणल्यानंतर राज्यातील शाळांच्या आधुनिकीकरणासाठी हालचाली सुरू केल्यात. शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी जिल्हा नियोजन विकास निधीतून आता 5 ऐवजी 20% निधी खर्च करण्यात येणार आहे. राज्यातील 14,234 ग्रामपंचायतींवर तत्कालीन विद्यमान सरपंच प्रशासक म्हणून नेमण्यात आले होते. मात्र यातील काही प्रशासकांची मुदत 23 ऑगस्टला तर अनेकांची याच आठवड्यात संपत आली आहे आणि त्यामुळे आता ही जबाबदारी नेमकी कोणाकडे याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
गणेश मूर्तींच्या उंचीबाबत शासनानं मंडळ आणि मूर्तीकरांशी चर्चा करून निर्णय घ्यावा अशी मागणी समन्वय समितीनं केली। मूर्तीचा बेस हा मजबूत ठेवून उंची 10 फुटांपर्यंत ठेवावी। उंचीच्या स्पर्धेत न पडता कलेची आणि संस्कृतीची स्पर्धा जपून उत्सवाचं बाजारीकरण रोखावं असं आवाहन करण्यात आलंय। ठाणे महापालिकेनं गणेशोत्सवापूर्वी शहरातील प्रमुख रस्ते आणि विसर्जन मार्गावरचे खड्डे बुजवण्याची विशेष मोहीम सुरू केली आहे। मुलेश्वर दुर्घटनेनंतर प्रशासनानं रस्त्यांची नियमित पाहणी करून नवीन खड्डे तातडीनं बुजवण्याच्या सूचना दिल्या। ठाण्यातल्या वृद्धाश्रमामध्ये रक्षाबंधनानिमित्तानं टॉरंट पॉवर लिमिटेडच्या कर्मचाऱ्यांनी भेट दिली। यावेळी त्यांनी वृद्धाश्रमातल्या ज्येष्ठ नागरिकांसोबत रक्षाबंधन साजरं केलं। ज्येष्ठ नागरिकांशी यावेळी संवाद साधला, मिठाईचं वाटप केलं। पुढचे 2 महिने राज्यात साखरेचे दर हे चढेच राहण्याची शक्यता आहे। त्यामध्ये कुठली कपात होण्याची आशा धूसर अशीच आहे, कारण केंद्राने जरी साखर आयातीचा निर्णय घेतलेला असला तरी साखर थेट बाजारात येण्यासाठी 2 महिने लागण्याची शक्यता आहे। साखरेचे दर वाढलेत, त्यामुळे आता एकाच झटक्यात रिफ्रेश करणारे चहा कटिंग सुद्धा महागलेत आणि या पार्श्वभूमीवर टी कॉफी असोसिएशनच्या बैठकीमध्ये कटिंग चहाची किंमत 15 रुपये करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती असोसिएशनचे अध्यक्ष प्रमोद वाकोडे यांनी दिली आहे। देशांतर्गत बाजारातील गव्हाच्या वाढत्या किमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी 2022 मध्ये लादण्यात आलेली गहू निर्यातबंदी केंद्र सरकारनं सोमवारी तातडीनं उठवली। गहू आणि गव्हापासून तयार होणारं पीठ, मैदा, रवा यांच्या निर्यातीवरील निर्बंध हटवण्यात आले। त्यामुळे भारतातून गहू आणि त्यापासून तयार होणाऱ्या उत्पादनांच्या निर्यातीला आता मोकळीक मिळाली आहे। सणासुदीच्या तोंडावर गृहिणींचं किचन बजेट कोलमडले। साखर, गूळ, तांदूळ आणि डाळीच्या दरांनी चांगलीच उसळी घेतली आहे, तर कांदा लसूण सुद्धा महागलाय। सर्वसामान्यांचं कंबरडं महागाईनं आता मोडलंय। गणपतीसह दिवाळीच्या तोंडावर होणारी ही दरवाढ यंदा श्रावणामध्ये सुरू झाली आहे। ग्राहकांच्या खिशाला त्यामुळे झळ बसतीये। पावसाचा जोर कमी झालाय। मुंबईमध्ये पुन्हा आता उकाडा जाणवू लागलाय। कुलाबा इथं 32.1 तर सांताक्रूजमध्ये 31.7 अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदलं गेलंय। दरम्यान सांताक्रूजमध्ये हंगामी पावसानं 2200 मिलीमीटरचा टप्पा ओलांडलाय। मुंबईतील प्रत्येक विभागातील रस्त्यांवर अजूनही जागोजागी कचऱ्याचं साम्राज्य पाहायला मिळते। त्यामुळे संबंधित विभाग अधिकारी आपल्या जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचं स्पष्ट होत आहे, असे ताशेरे मुंबई उच्च न्यायालयानं ओढले। तुमचा कारभार सुधारा, अन्यथा तुमच्यावर कारवाई करू असे आदेश दिलेले आहेत। माझगावचा मोरया या गणपती मंडळाच्या आगमन मिरवणुकीवर अंडी फेकल्या प्रकरणात एका आरोपीला अटक केली। आरोपी दानिश खानला भायखळा पोलिसांनी अटक केली। कलम 299 आणि 196 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आरोपी दानिश खान हा घरपोच अंडी पोहोचवण्याचं काम करतो। अन्न विषबाधेच्या घटना टाळण्यासाठी एफडीएनं महाप्रसाद आणि भंडारा वितरणाबाबत कडक नियमावली लागू केली आहे। या नियमानुसार महाप्रसाद वाटपासाठी आयोजकांना अन्न व औषध प्रशासनाची परवानगी घेणं हे बंधनकारक करण्यात आलंय। विनापरवाना महाप्रसाद वाटला तर कायदेशीर कारवाई करण्याची तरतूद केली आहे। यावर महाराष्ट्र करणी सेनेनं तीव्र आक्षेप घेतला आहे। राज्यातील शाळांलगतच्या 250 अन्न व्यवसाय आस्थापनांची तपासणी करण्यात आली आहे। अन्न औषध प्रशासनाकडून हाती घेण्यात आलेल्या महाराष्ट्रातील प्रत्येक शालेय विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित अन्न या अभियानांतर्गत आस्थापनांची तपासणी केली आणि या तपासणीमध्ये 132 आस्थापनांवर कारवाई करण्यात आली। नवी मुंबईतील महापे एमआयडीसी परिसरामध्ये सुरू असलेल्या एका मोठ्या दूध भेसळ रॅकेटचा अन्न औषध प्रशासनानं पर्दाफाश केला। ठाणे एफडीएच्या पथकानं महापे इथं पीके डेअरीवर अचानक छापा टाकला। कारवाईत लाखोंचा माल जप्त केला। मुंबईतील कांदिवली परिसरात वाटाण्यामध्ये भेसळ करण्याचा एक धक्कादायक प्रकार उघडकीला आला। एक व्यक्ती शौचालयाच्या शेजारी हिरव्या रंगाच्या पाण्यामध्ये वाटाणे टाकून वाटाण्यांना हिरवा रंग देत असल्याचं निदर्शनास आलं। दरम्यान स्थानिक नागरिकांनी आरोपीला रंगेहात पकडलं आणि पोलिसांच्या स्वाधीन केलं। मालाड पूर्वमध्ये पठाणवाडी इथं शाकीर रेस्टॉरंटमध्ये अन्नाजवळ भटका कुत्रा आढळल्याची तक्रार करण्यात आली। या प्रकरणामध्ये बीएमसी आणि एफएसएसएनं तातडीनं तपासणी करावी, नियमभंग आढळल्यास कारवाई करावी अशी मागणी होती।
मुंबई विमानतळावर सीमाशुल्क विभागानं 25 कोटींचा 25 किलो हायड्रोपोनिक गांजा जप्त केला. बँकॉकहून आलेल्या प्रवाशांकडून 8 प्रकरणांमध्ये ही कारवाई केली. 744 ग्रॅम सोनं आणि 12,000 अमेरिकन डॉलरचं अघोषित चलन सुद्धा जप्त करण्यात आलं. मुंबईच्या जोगेश्वरी पूर्वेमध्ये एमआयडीसी पोलिसांनी 302 ग्रॅम हेरोईन जप्त केलं. या कारवाईत जप्त केलेल्या हेरोईन सुमारे 3,50,00,000 रुपये आणि एका संशयिताला ताब्यात घेतले. आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. पुढचा तपास सुरू आहे. मुंबईच्या पवई परिसरामध्ये गस्त घालत असताना पवई पोलिसांनी तडीपार आरोपीला 55.1 ग्राम एमडीसह ताब्यात घेतलं. आरोपीकडून एमडी, रोख रक्कम, मोबाईल असा 9,37,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तर आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. पुढचा तपास सुरू आहे. मुंबईमध्ये अंधेरी इथं पोलिसांनी एक मोठी कारवाई केली. अंधेरी रेल्वे स्थानकाच्या बाहेर डीएन नगर बीट चौकीजवळ जुगार अड्ड्यावर पोलिसांनी कारवाई केली. यावेळी एकाला अटक केली आणि इतर जण घटनास्थळावरून फरार झाले. कल्याण खडकपाडा पोलिसांनी एक मोठी कारवाई केली. महाराष्ट्रात वॉन्टेड असलेल्या 3 इराणी गुन्हेगारांना अटक केली. दरोडा आणि मोक्का अंतर्गत गुन्ह्यात हे आरोपी वॉन्टेड होते. पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून ही कारवाई केली. नवी मुंबईमध्ये जुईनगर स्टेशनजवळ उभ्या असलेल्या गाड्या काही समाजकंटकांनी फोडल्या. एका तरुणानं वाहनं फोडली, दुसऱ्यानं व्हिडिओ काढला. गांजाच्या नशेमध्ये तरुणानं ही वाहनं फोडल्याची प्राथमिक माहिती समोर आली. या प्रकरणामध्ये तरुणांवर कारवाई करण्याची आता मागणी होतीये. मोखाड्यामध्ये धर्मांतराचा प्रयत्न झालाय. धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणात 22 महिलांविरोधात मोखाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय. मोखाड्यामध्ये वाकडपाड्यामध्ये 18 वर्षाच्या तरुणाला धर्मांतरासाठी प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली हा गुन्हा दाखल झालाय. पुस्तक वाचल्यास आजार आणि समस्या दूर होतील असा दावा करत धर्मांतराचा हा प्रयत्न झाल्याचा आरोप होतो.